कोकण भूमीची एक खास ओळख म्हणजे तिथला जैवसंपन्न असा किनारी प्रदेश. रोजगार, जलवाहतूक आणि पर्यटन या तिन्ही गोष्टींना चालना देण्यासाठी कोकणातल्या खाड्या ओळखल्या जातात. या खाड्यांमधील एक मानाची खाडी म्हणजे दाभोळ खाडी. कोकणातील सर्वात मोठी खाडी म्हणून दाभोळ खाडी ओळखली जाते. विस्तारलेल्या खाडी प्रदेशामुळे या खाडीच्या जैवविविधतेत तितकीच समृद्धता दिसते. कांदळवन प्रजातींच्या श्रीमंतीबरोबरच अनोखे पक्षी वैभव, अजस्त्र मगरींचा अधिवास हे या खाडीचं आकर्षण. आपण आता ही बाजूला खाडी बघतोय, ही कोकणातली सगळ्यात मोठी खाडी दाभोळची खाडी आहे. साधारण दाभोळपासून चिपळूणपर्यंत 38 किलोमीटरची पूर्ण खाडी आहे. चिपळूणच्या इथून कुंभारलीतून येणारी वसिष्ठी नदी आहे ती याच खाडीला मिळते. तशीच जयगड खेडकडून येणारी जगबुडी नदी जी आहे तीसुद्धा याच खाडीला मिळते. जशी लांबीला मोठी आहे तशी खोलीला पण साधारण 40-50 फुटापर्यंत समान सगळीकडे खोल आहे. त्याच्यामुळे पूर्वीपासून जलवाहतुकीसाठी दाभोळ खाडी फार प्रसिद्ध आहे. म्हणजे अगदी चिपळूणपर्यंत पूर्वी जहाजांनी गलबतांनी वाहतूक असायची. अजूनही खोली तेवढीच आहे. दोन्हीकडचा किनाराही टिकून आहे, कारण दोन्ही बाजूला कांदळवन मोठ्या प्रमाणात आहे. दाभोळ खाडीमधली कांदळवन ही नदी मुखापासून सुमारे 35 किलोमीटरपर्यंत आत पसरलेली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील कांदळवनांचा हा सर्वात लांब पट्टा असून त्यामुळे इतर नद्यांच्या तुलनेत सर्वात मोठं क्षेत्र या जंगलानं व्यापलंय. दाभोळ खाडीत कांदळवनांच्या 12 प्रजाती सापडतात, तर 6 सहयोगी प्रजाती पाहायला मिळतात. सर्वसामान्यपणे या खाडीत चिप्पी आणि तिवर या प्रजातींची संख्या अधिक आहे. मात्र या खाडीची खरी ओळख आहे ती कॅन्डेलिया कॅन्डल या प्रजातीची कांदळवनं. भारताच्या पूर्व किनारपट्टी प्रदेशात विपुल प्रमाणात आढळणारी कॅन्डेलिया कॅन्डल या प्रजातीचे काही पट्टे कोकणातही दिसून येतात. दाभोळ खाडीत सोनगाव ते दिवा बेटा दरम्यान कॅन्डेलिया कॅन्डल म्हणजे कांदळ प्रजातीची झाडं आहेत. खाडीच्या दोन्ही बाजूंना एका रांगेत शिस्तबद्ध पद्धतीनं उभी असलेली ही झाडं सुंदर दिसतात. कांदळाची ही झाडं साधारण 4 ते 8 मीटरपर्यंत उंच वाढतात. या झाडाच्या पांढऱ्या रंगांच्या फुलांमध्ये अनेक पुंकेसर असतात. सर्वसामान्यपणे पांढरी चिपी, तिवर, कांदळ या प्रजातींची उंची निसर्गामध्ये 7 ते 8 मीटर इतकी पाहायला मिळते. परंतु दाभोळ खाडीमधील ही जी काही गावं आहेत जसे की भडवळे, साक्री, पांगारी या गावांमध्ये पांढरी चिपी, तिवर आणि कांदळ या वनस्पतींची उंची ही 10 ते 15 मीटर इतकी पाहायला मिळते. वाशिष्ठी नदीतील कांदळवनांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्या ठिकाणी आढळणारी ही वटवाघळांची वसाहत. कांदळवनांमधील वटवाघळांच्या वसाहती तशा दुर्मिळच येथील तिवराच्या झाडावर फ्लाइंग फॉक्स या प्रजातीची वटवाघळं अधिवास करतात. गावातील लोक या वटवाघळांना दांबोक नावाने संबोधतात. वटवाघळांची ही प्रजात कांदळवनांचे परागीभवन आणि बीज प्रसारणासाठी मदत करते. दाभोळ खाडीलगत राहणारे लोक हे प्रामुख्याने भोई, खारवी आणि कोळी समाजाचे आहेत. या लोकांचा प्रमुख व्यवसाय हा मासेमारी. त्यामुळे हे लोक पूर्णपणे खाडीवर अवलंबून आहेत. खाडीमध्ये जर रोजगाराच्या दृष्टीने जर विचार केला तर बऱ्यापैकी मासेमारी पूर्वी मोठ्या प्रमाणात व्हायची.
आता बऱ्यापैकी सगळं क्राऊड हे मुंबई पुण्याकडे विस्थापित होतं आहे, पण तरीसुद्धा मासेमारी जी पारंपरिक ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धतीने अजूनही मासेमारी खाडीमध्ये होतेच आहे. त्याच्यामध्ये काही डोल लावणं, म्हणजे पाणी खाडीमध्ये आडवं पूर्ण जाळं टाकून त्याला वरती बोयासारखं ठेवलेलं असतं आणि त्याच्यामध्ये त्या जाळ्यामध्ये भरती ओहोटीच्या वेळेला येणारे जाणारे जे काही मासे आहेत ते त्या पद्धतीने त्या डोल लावून पकडण्याची पद्धत अजूनही आहे. दाभोळ खाडीतील अजस्त्र मगरी हे या खाडीचं अजून एक आकर्षण. मार्श क्रोकोडाईल या प्रजातीच्या अजस्त्र मगरी या खाडीत पाहायला मिळतात. येथील दलदलीवर शांतपणे त्या पहुडलेल्या दिसतात. सरपटणाऱ्या जीवांच्या जगात सूर्यस्नान त्यांच्या दररोजच्या दिनचर्येचा एक भाग असतो. तोंड उघडं करून शरीरात निर्माण झालेली अतिउष्णता तोंडावाटे बाहेर काढण्यासाठी या मगरी तोंड उघडं करून बसलेल्या दिसतात. या खाडीमध्ये जसं आपण समुद्रामध्ये बायोल्युमिनन्सचा प्रकार जो दिसत होता, जैवदीप्ती ज्याला म्हणतात, की लाटांच्या बरोबर ते पाणी चमकतं. काही वेळेला निळ्या रंगामध्ये, काही वेळेला हिरव्या रंगामध्ये ते चमकत असतं. तसंच खाडीमध्ये सुद्धा आपल्या दाभोळ खाडीमध्ये यावेळेला ते बघायला मिळालं. खरं म्हणजे पूर्वांपारपासून ते दिसतंय, फक्त ते जाणकारांनी कदाचित त्या बाबतीत कधी निरीक्षण न केल्यामुळे तो अजूनपर्यंत प्रकार तेवढा उघडकीस आला नव्हता. पण आम्ही ज्यावेळेला प्रत्यक्ष बघितलं तर दिवसा साधारण तांबूस काळपट पाणी दिसत होतं आणि तेच रात्रीच्या वेळेला नुसतं शांत बसून राहिलं पाण्याजवळ तरी छोटे छोटे काही स्पॉट असे रंगीत दिसायचे. आणि समजा एखाद्या माशाने उडी मारली किंवा आपण दगड मारला किंवा एखादं लाकूड असं पाण्यामध्ये फिरवलं तर त्याच्यामध्ये निळ्या आणि हिरव्या प्रकारचे असे लाईट चमकल्यासारखं, पारा जसा चमकतो, रेडियम चमकतो, तसं ते चमकायचं. दाभोळ खाडीला आता खाणकाम, वाळू उपसा आणि कांदळवनांच्या झाडांची तोड अशा काही गोष्टींचं ग्रहण लागलंय. याचा परिणाम खाडीवर उपजीविकेसाठी अवलंबून असणाऱ्या लोकांवर देखील होतोय. कोकणातल्या प्रत्येक खाडीला स्वतःची युनिक अशी जैवविविधता लाभली आहे. त्यामुळे इतर खाड्यांपेक्षा वेगळा अधिवास असलेल्या दाभोळ खाडीचं संवर्धन होणं हे काळाबरोबरच तिच्यावर उपजीविकेसाठी अवलंबून असणाऱ्या लोकांकरिता देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.